चला हा चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. चला या आनंदाच्या सुख सोहळ्याला पुन्हा एकदा सुरुवात करूयात. बाई माणसासाठी या अधिकाराचे नियम आपण ठरवणारे कोण? ती पंढरपूरच्या माय रुक्मिणीची लेक आहे माऊली. भाग्य आहे आपलं आज त्यांची सेवा आपण बघतोय. पाचारण करूयात हरिभक्ती परायण मयुरी महाराज चव्हाण यांना. नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू 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 नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे 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 दास पंढरी रायाचे. टाळ दिंडी घेऊ हाती काळ दिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ गीती विठ्ठल नाम गाऊ गीती विठ्ठल नाम गाऊ गीती विठ्ठल नाम वाह, वाह. गाऊ गीती क्या बात है. विठ्ठल नाम गाऊ गीती विठ्ठल नाम गाऊ गीती. नामा म्हणेला खोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा अनंत नामे वाहू गोविंदा अनंत नामे वाहू गोविंदा. नामा म्हणेला कोणी सदा आनंद नाम गाऊ गोविंद आनंद नाम गाऊ गोविंद आनंद नाम गाऊ गोविंद. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे दास पंढरी रायाचे. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त आजची असणारी कीर्तनरूपी सेवा सेवेकरता निवडलेला अभंग प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा असणारे नामदेवराया. आणि या अभंगाद्वारे नामदेवरायांनी काय केलेलं आहे तर नामस्मरणाचा सोहळा जो आहे नामस्मरणाची दिंडी जी आहे ती भगवंतापर्यंत पोहोचवलेली आहे. विठ्ठल विठ्ठल नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू. इतका सुंदर अभंग आहे महाराज. या अभंगाचं चिंतन करीत असताना एक गोष्ट महत्वाची म्हणजे लक्षात आली ती अशी की संपूर्ण अभंगाचा गाभा जर काय असेल तर त्या अभंगाचं ध्रुवपद आहे बरं का. ध्रुवपद सोडलं तर बाकीची चरण जी आहेत ती साधनं आहेत. नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू साधन आहे. याचं साध्य काय आहे? आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. अजून एक साधन आहे टाळ दिंडी घेऊ हाती विठ्ठल नाम गाऊ गीती. साध्य काय आहे? आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. अजून एक साधन आहे नामा म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. साध्य आहे आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. असं अभंगाचं थोडंसं चिंतन आहे. म्हणजे अभंगाची सुरुवात आणि शेवट एक गोष्ट अशी आहे की आयुष्यभर घेतलेलं नामस्मरण पुन्हा एकदा पांडुरंगालाच अर्पण केलेलं आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे नामस्मरणच का तुमच्या आमच्या समोर ठेवलेलं आहे? कारण आम्ही तुम्ही प्रापंचिक माणसं आहे आणि प्रपंच सोडून जर दुसरं साधन तुम्हाला आम्हाला सांगितलं तर जमेल का? जमणार नाही. त्यासाठी वेगळा वेळ काढायला लागेल, वेळ मिळणार नाही. आणि म्हणून हे साधन आपल्याला सांगितलेलं आहे बरं का की ते प्रपंचाबरोबर घेता येईल. वाळवंटासारखा असणार हा जो काही प्रपंच आहे यामध्ये श्रावणाचा
पाऊस म्हणजे नामस्मरण आहे. वा वा वा. एक छोटस उदाहरण तुमच्या समोर ठेवते. एक संसारिक बाबा आहेत आणि एक परमार्थ साधणारे बाबा आहेत. दोघांचं वय आहे 70 वर्ष, बरोबर. दोघांनाही सारखाच प्रश्न विचारला. जे संसारिक आहेत, ज्यांनी परमार्थ बघितला नाही, देव नाही बघितला, सोहळा नाही बघितला, काही नाही बघितलं, प्रश्न विचारला, काय बाबा, माझ्या भाषेत, कसं चाललंय तुमचं? तेव्हा ते बाबा म्हणतात, महाराज काय तुम्हाला सांगण्यासारखं नाही, चाललंय ते, हे बघा आजी म्हणतात, चाललंय ते बरं म्हणायचं. काय म्हणतात? चाललंय ते बरं. म्हटलं बाबा काय झालं एवढं बरं म्हणण्यासारखं, काय झालं? तर ते म्हणतात, काय नाही महाराज, झाले असं, हितनं हितपर्यंत चालता येत नाही. का? पाय दुखतात. काय दुखतात? पाय दुखतात. आता हाच प्रश्न विचारला एक वारकरी बाबा आहेत. संसार सोडलेले म्हणत नाही मी, दोन्हीही गोष्टी साधणारे, संसार आणि परमार्थ. त्यांना हा प्रश्न विचारला की बाबा तुमचं कसं काय चाललंय? तर ते कोल्हापूर भाषेत म्हणले, बरं का, महाराज माऊलींच्या कृपेनं झकास चालले. कसं चाललंय? झकास 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 चालले. कसं चाललंय? झकास चाललंय. म्हणजे बाबा तुमचं झकास चाललंय म्हणजे असं आहे का मी परमार्थात उतरले म्हणजे संसाराचे चटके बसणार नाही? तर बाबा म्हणले, महाराज मी माझा 70 वर्षाचा अनुभव सांगतो, हे असं नाहीये, होतंय असं, चटके दोघांनाही आहेत, पण हे चटके जे आहेत ते सहन करायची ताकद नामस्मरणात आहे. मग मी म्हणलं, बाबा तुमचे पाय दुखाले तुम्ही काय करता? ते म्हणले, काय नाही, देवाचं नाव घेतो आणि त्याचं एकदा नाव घेतलं, भाग भाग गेला शिन गेला, 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 अवघा झाला आनंदो, अवघा झाला आनंदो, हा अवघा झाला आनंदो, भाग 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 गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. चटके दोन्हीकडे सारखे आहेत, पण भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंदो. म्हणजे संसार जो मुळात काय आहे दुःखरूप आहे, पण त्यालाही सुखाचं करायची ताकद नामस्मरणामध्ये आहे. आणि हेच अभंगाचं पहिलं चरण आहे. नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे. तर नामदेव म्हणतात, मीही घेतो माझ्यासोबत मीही घ्या, पण एक आहे, हे नामस्मरण घेत असताना इथं मालक व्हायला जायचं नाही. दैवाच्याही दैवाचे व्हायचं असेल तर दास पंढरीरायाचे. आता मी याचा अर्थ सांगते महाराज. संबंध अभंगाचा सारांश एका दृष्टांतात बघू. एक दृष्टांत तुमच्या समोर ठेवते बघा, कुणाचा आहे ओळखा? मनोजवम मारुती तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम, वातात्म्याजम वानरयूत मुख्यम, श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. पहिले इतकं गुण गायलेलं आहे, पण शेवटी त्यांना अपेक्षित काय हनुमंतरायांना की श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. पण सगळं असू दे देवा, रामरायांच्याकडे मागणी सुद्धा हनुमंतरायांनी तीच केली, देवा द्यायचं असेल तर एक दे, तुमच्या पायाजवळ काय दे, जागा दे. आणि याच्यामुळं झालं असं, जे दास व्हायला गेले ते देव झाले. देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. म्हणजे भाग्याचंही भाग्य इथं उजळलेलं आहे. म्हणून दैवाचे दैवाचे, दास पंढरीरायाचे. आता नामदेवराया म्हणतात की एवढं जे चिंतन आहे, हा जो आनंदाचा सोहळा आहे भगवंता, हा मी थांबवणार नाही. टाळ दिंडी घेऊ हाती, विठ्ठल नाम गाऊ गीती. आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरीरायाचे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई.
कुमारी. असंच अखंड चिंतन करत 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 पांडुरंगा तुझ्यापाशी येऊ. आणि तुझ्यापाशी जरी आलो पांडुरंगा तर तुला द्यायला माझ्याकडे एकच गोष्ट शिल्लक आहे, ते म्हणजे तुझंच नाव आहे. आणि तेच पुन्हा पहिल्या चरणाप्रमाणे शेवटच्या चरणामध्ये देखील पुन्हा मी तुला काय करत आहे, तेच तुला अर्पण करत आहे. नामा म्हणेला खोली सदा, नामा म्हणेला खोली सदा, नामा म्हणेला खोली सदा, नामा म्हणेला खोली सदा, नामा म्हणेला कोणी सदा, नामा म्हणेला कोणी सदा, नामा म्हणेला कोणी सदा, नामा म्हणेला कोणी सदा. अनंत नामे वाहू गोविंदा, अनंत नामे वाहू गोविंदा. आम्ही दैवाचे दैवाचे, 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 आम्ही दैवाचे दैवाचे. जसं हनुमंतरायांनी देवाला सांगितलं तुझ्या पायाजवळ जागा दे, आता मालकी दिली पण मालकी नाही घेतली, चिरंजीव पद घेतलं आणि अखंडपणे तेही एकच काम करतात. नामा म्हणे लाखुली सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आई साहेब, मयुरीताई कोल्हापूरवरून आलात हा? हो. मला असं वाटतं आज कोल्हापूरची महालक्ष्मीच प्रगटली की काय आपल्या वा रूपात. वा 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 वा. खूप छान अभंग सोडवला तुम्ही. बोलताना अगोदर चारीही चरणावर दृष्टिक्षेप टाकला आणि चार चरणाचा अर्थही सांगितला. बोलणंही गोड आहे, गाणंही गोड आहे आणि तुमचा भारदस्तपणा सर्वच छान आहे. गुड, बेटर, बेस्ट. वा वा आपल्याला वा खूप वा. खूप वा शुभेच्छा. वा वा वा. धन्यवाद. दादा, मयुरी महाराज, आम्ही पण दैवाचे दैवाचे. वा. नाम गाऊ नाम ध्याऊ या नामदेव महाराजांच्या अभंगावर एखाद्या फरड्या वक्त्यासारखा आपण त्यावर दृष्टिक्षेप टाकला. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमची निवेदनी ज्या श्रोत्यांना हे कीर्तन सांगायचंय ते आपल्याकडे येतील याची वाट तुम्ही पाहत नाहीत, तुम्ही त्यांच्यात जाताय. हा जो संवाद आहे ना, हा लोकसंवाद, हे कीर्तनाचं अलौकिकत्व आहे. तुमच्या प्रवासाला खूप शुभेच्छा देतो. खूप छान. धन्यवाद. पर्यंतचा प्रवास हा कसा होता? सुखाचा आहे, थोडासा खडतर आहे पण सुखाचा आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभाग चिपळूण येथे स्थापत्य अभियंता सहाय्यक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. मग आता ह्या सगळ्या प्रवासात सोबती कोण असतं? सोबती मालक. पाचारण करूयात हरिभक्तीपरायण योगेश महाराज नागरे यांना. हरी रामकृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी. हरी जय राम कृष्ण हरी. जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी.
देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी देव घ्या कोणी आईता आला घर पुसोनी 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 देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे सांठवणींचे रुंदले जागे सांठवणींचे रुंदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले धागे देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या फुका देव घ्या फुका न लगे रुका मोल काही 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 न लगे रुका रोर काही न लगे रुका मोल काही देव मंदला देव मंदला देव मंदला देव मंदला भाव बुडाला काय करू 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 दुबळा तुका भावे विन दुबळा तुका उदारा देव घेतला ऋण 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 देवन लगे 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 सांठवणींचे रुंदले जागे सांठवणींचे रुंदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे साठवणीचे रुदले जागे हल विठ्ठल 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 प्रस्तुत आजच्या या कीर्तन निरूपणाकरता निवडलेला अभंग देहू निवासी थोर भगवत भक्त संसार आणि परमार्थाची अलौकिक सांगड घालणारे महाराष्ट्र सरस्वतीचा कंठमणी वारकरी संप्रदायाचे पंचप्राण जगमान्य जगद्गुरु श्रीमंत श्रीसंत तुकोबरायांच्या त्रिभुवनाला पावन करणाऱ्या गाथेतील अत्यंत महत्वाचा 5 चरणाचा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया मानवी जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे ते ध्येय लोकांना कुठलेही कष्ट न घेता बहाल करतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवंतांनी ही जी सृष्टी निर्माण केलेली आहे या सृष्टीमध्ये जे जे घटक आहे ज्या ज्या गोष्टी आहे ज्या ज्या वस्तू आहे त्या गोष्टीच्या वस्तूच्या किंवा घटकाच्या निर्मितीच्या मागे काहीतरी कारण आहे. कारण नाही गोष्ट घडतच नाही. कधीतरी आपण विचार करून पहा देवानी तुम्हाला आणि मला जो माणसाचा देह दिलेला आहे त्याच्या मागे सुद्धा काहीतरी प्रयोजन असेल ना. विनाकारण तर देवानी आपल्याला काही दिलं नाही. तुकोबरायांनी 1-2 ठिकाणी बोललेलं आहे. तुम्हाला आणि मला माणसाचा देह काय मिळाला? देवे दिला देह, भजना गोमटा किंवा आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे. म्हणजे काय माणसाच्या जन्माला येऊन तुम्हाला आणि मला देव स्वरूप होता आलं पाहिजे, देवाची प्राप्ती करता आली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. माणसाच्या जीवनाचं जे अंतिम डेस्टिनेशन आहे किंवा गंतव्य आहे किंवा जे ध्येय आहे किंवा जे प्राप्तव्य आहे तेच प्राप्तव्य तुकोबराया अभंगाच्या या पहिल्या चरणातून लोकांना सहजतेनं बहाल करतात. हरी देव घ्या कोणी 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 देव घ्या कोणी
आयता आला घर पुसोनी, आयता आला घर पुसोनी, देवन लगे देवन लगे, देवन लगे देवन लगे. तुकोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणातून माणसाला विनासायास कुठलेही कष्ट न घेता तुकोबराय म्हणतात बाबांनो देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. गंमत पहा, याच्यामध्ये तुकोबराय म्हणतात देव घ्या कोणी, कोणी घ्यावं, अरे कोणीही घ्यावं. जगामध्ये सगळ्या जगाला वारकरी संप्रदाय जो वंदनीय झालेला आहे, तो वंदनीय होण्याच्या मागचं एकमेव कारण आहे वारकरी संप्रदाय हा भेदरहित आहे. विठ्ठल विठ्ठल. आतापर्यंत एखादा तुमच्यापैकी तुळशीची माळ घालायला गेला, तुम्हाला कुणी जात विचारली नाही. तुमच्यातला एखादा वारी करायला गेला, तुम्हाला तुमचा धर्म विचारला नाही. एखादा पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेला, तुम्हाला कधी तुमचं श्रीमंती विचारली, तुमचं कुळ विचारलं नाही. का विचारलं नाही? वारकरी संप्रदायाचं पायिकत्व स्वीकारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुग उद्धार हरीशा नामे. या वारकरी संप्रदायामध्ये भेद नावाची गोष्ट नाही. इथं कोणत्याही प्रकारची अट नाही. पण देवाचं म्हणणं एका शब्दात ऐकतील ते माणसं कसले? त्यांनी सांगितलं देवन लगे देवन लगे, ऐकलं नाही. देव नाकारला लोकांनी. का नाकारला? याचं एक कारण तुकोबरायांनी सांगितलंय. देवन लगे देवन लगे सांठवणींचे, आमच्याकडे देव ठेवायला जागा नाही. 3 मजल्याचं असू द्या नाहीतर 4 मजल्याचं असू द्या, देवाचं राहण्याचं ठिकाण 3-4 मजल्याचं घर नाही. देवाचं राहण्याचं ठिकाण काय आहे? एक धरीला चित्ती. चित्तामध्ये देव राहतो. त्या चित्तामध्ये आम्ही देव सोडून बाकी सगळं ठेवलंय, सगळं ठेवलंय. आम्ही आमची बायको, आमची मुलं, आमचे आई वडील, आमचे नातेवाईक, आमचे सोयरे धायरे मित्र सगळे ठेवलेत. फक्त आमच्या चित्तामध्ये आमच्या देवाकरता आम्हाला जागा नाही. म्हणून लोक म्हणतात देवन लगे देवन लगे. तुकोबराय म्हणाले देव घ्या, लोक म्हणले नको. हे इतकं सोपं नाही. संतांचं म्हणणं नाकारणं याचा अर्थ, दुसरा अर्थ असा आहे की मानवी जीवनातील परमोच्च सुख मिळवण्याच्या मार्गातील सहजता आणि सुलभता झिडकारणं असं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणले देव घ्या, लोक म्हणले देवन लगे देवलं लगे. मग तुकोबरायांना कदाचित असं वाटलं असेल की यांना असं वाटतंय मी यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवून आहे का काय, म्हणून तुकोबराय म्हणले देव घ्या फुका, देव घ्या फुका. मुळामध्ये फुकटचं महत्व लोकांना कळत नाही. बरं, मी तुम्हाला सांगतो उदाहरण. एखादा मुलीचा बाप कर्ज काढून जमीन गहाण ठेवून त्या मुलीचं लग्न करतो, अनेक पक्वान्न लोकांना खाण्याकरता बनवतो, आणि एखादा माणूस असा असतो की जेवण उठल्याच्या नंतर परत एखादा बैल जोगल एवढं टाकून देतो. आणि जेवण झाल्याच्या नंतर 25 रुपयाची समजा एखादी पाणीपुरी जर खायला गेला आणि ते पुऱ्या खाऊन झाल्याच्या नंतर जो रस्सा राहतो ना, तो रस्सा सुद्धा असा फुर्र करून पिऊन घेतो. त्याला विचारलं त्याला काय पितो? नाही नाही असं नाही. मग 25 रुपये दिले, मग तू 25 रुपये देऊन जर हे घेतलं असं, त्या बिचाऱ्या मुलीच्या बापानं लाखो रुपये खर्च करून तुम्हाला इतकं सुंदर जेवण दिलं आणि तुम्ही ते जेवण उष्ट टाकलं. याचा अर्थ काय आहे? लोकांना फुकटचं मिळालं का त्याची किंमत राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय पुन्हा म्हणाले चला बाबांनो मला काही नको. तरी देखील लोकांनी सांगितलं आम्हाला देव नको. इतक्या सहजतेने तुकोबराय देव द्यायला आले. लोकांनी सांगितलं देव नको. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका, मोल काही फुकट घ्या. केवढे थोर उपकार आहेत ज्ञानोबराय तुकोबरायांचे. तुकोबरायांनी आणि ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आपल्याला देऊ नये आणि तुकोबरायांनी त्यांचा गाथा आपल्याला देऊ नये याच्याकरता त्यांच्याकडे हजारो कारणं होती. आणि त्यांनी त्यांची ज्ञानेश्वरी आणि गाथा आपल्याला द्यावा याच्याकरता त्यांच्याकडे एकही कारण नव्हतं, तरी देखील त्यांनी दिलं. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणले बाबांनो एक फुकट द्यायला लागले तरी सुद्धा लोक घेईन. मग तुकोबराय म्हणले बहुतेक देवमंदला भाव बुडाला काय करू. तुकोबराय असं म्हणाले बहुतेक माझाच भाव दुबळा झालाय का काय, त्यामुळं मी जो आता देव आणलाय तो आता मी माझ्याकडेच ठेवून घेतो. म्हणून तुकोबराय शेवटी असं म्हणाले दुबळा तुका भावेवीन, उदारा देव घेतला ऋण, विठोबा रखुमाई एकंदरीत या अभंगातून तुकोबरायांना सांगायचं बाबांनो तुम्ही देव घ्या, कारण देव घेणं किंवा देव मिळवणं किंवा ईश्वर प्राप्ती करणं हेच तुमच्या जीवनाचं परमध्येय आहे. हा विचार तुकोबरायांना या अभंगामधून सांगायचा आहे. झालेली सेवा श्री माऊलींच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. आई साहेब महाराज खूपच गोड कीर्तन केलं.
मोकळ्या मनाने केलं, छान भाव होता आणि देवाशिवाय काय खरं आहे सर्व, म्हणून आपण देवच घेतला पाहिजे. तुम्ही हेही सांगितलं की लोक जेवायला लग्नात वगैरे, मला एक खूप दिवसाचा महाराज तो प्रश्न पडलेला आहे. मला वाटतं तुमच्या या कीर्तनातून लोकांनी दुसऱ्याच्या पंक्तीला जेवायला गेल्याच्या नंतर अर्ध जे उष्ट टाकते तेवढं जरी बंद केलं तर मला असं वाटतं सोनी मराठीने ठेवलेला हा कीर्तनाचा उपक्रम सार्थकी लागेल. छान कीर्तन केलं महाराज, आपल्याला खूप खूप शुभेच्छा. योगेश महाराज, लगबग इतकी होती देण्याची की तेवढ्याच वेळेत मला करायचंय आणि जास्त काय देता येईल ही संतांची देण्याची पद्धती आहे, ज्या परंपरेचं आपण प्रतिनिधित्व करत आहात. मला नाही वाटत की या अभंगाच्या विवरणात कोणता विषय शिल्लक राहिलेला आहे. एक समृद्ध कीर्तन ऐकल्याचा आम्हाला आनंद. आपल्याला खूप शुभेच्छा. माऊली, ही सेवा अशीच अखंड घडत राहू. पांडुरंगाकडे प्रार्थना. रामकृष्ण हरी. पाचारण करूयात हरिभक्ती परायण रमेश महाराज लांडगे यांना. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली, अवघी चिंता वारली. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटे करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू, करुणी पोटी साठवू. संपुष्ट हे हृदय पेटी धरुणी पोटी साठवू, धरुणी पोटी साठवू, धरुणी पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, तो या भावा सापडला. संता दर्शनी हा लाभ, दर्शनी हा लाभ, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. आला विठ्ठल 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 हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, शिव पार्वती पते हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्यमूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा संतांच्या दर्शनाचा लाभ सांगणारा अभंग आहे. विठ्ठल. वास्तविक पाहायला गेलं तर सर्वसामान्य जीवाला चिंता आहे आणि साधू संतांना सुद्धा चिंता आहे. सर्वसामान्य जीवाला ल्यावे खावे बरे असावे सदैव याची चिंता आहे, मात्र साधू संतांना वेगळी चिंता आहे. साधू संतांना वाटतं जो जो भेटेल त्याला विचारावं देव कुठे आहे. महाराज जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा चिंता होती. जगद्गुरु तुकोबरायांच्या आयुष्यातून 5 माणसं गेली. महाराज एका साधकानं प्रश्न केला, महाराज तुमची 5 माणसं मेलेली माहिती आहे, तुमची धिंड गावातून गाढवावरून काढलेली माहिती आहे, पण तुम्ही एवढ्या आनंदात कसे? तुकोबराय म्हणले, अवघी चिंता वारली, अवघी चिंता
वारली अवघी चिंता, वारली अवघी चिंता. महाराज म्हणले अवघी चिंता वारली. महाराजांनी इथं गेली म्हणायला पाहिजे होतं, पण महाराज गेली म्हणले नाहीत. त्याचं कारण असं की गेलेली माघारी येऊ शकते, मात्र समूळ नष्ट झालेली चिंता कधीच माघारी येत नाही. म्हणून अवघी चिंता वारली. महाराज त्या साधकाने गोड प्रश्न केला, महाराज तुमच्या जीवनामध्ये हा बदल झाला का झाला? तर संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. महाराज त्या असणाऱ्या लंकेमधून बिभीषण रामप्रभूच्या आश्रयाला शरणाला आले. बिभीषण शरणाला आल्यानंतर तिथं मीटिंग झाली की आपल्या पार्टीत यांना घ्यायचं का नाही, आपल्या पार्टीत घ्यायचं का नाही असा विचार झाला. आता विचार होत नाही, डायरेक्ट उचलून येतात. तेवढ्यात एकानं सांगितलं की हनुमंतराय आपले त्या असणाऱ्या लंकेत जाऊन आलेत, हनुमंतरायांना विचारा. हनुमंतरायांना विचारलं. हनुमंतराय म्हणले अख्ख्या लंकेत फिरलो, अख्ख्या लंकेत सगळीकडे भांडण चालू होतं, कुणी युद्ध करत होतं, कुणी शिव्या घालत होतं. मात्र या असणाऱ्या बिभीषणाच्या दारात तुळशी वृंदावन पाहिलं, अंतकरण भरून आलं. या असणाऱ्या बिभीषणाच्या मुखातून राम नाम पाहिलं, ऐकलं, मनाला अंतकरणाला गोड वाटलं गड्या. आणि हा असणारा अनुभव सांगितल्यानंतर रामप्रभूंनी आपली लंका कुणाला दिली? लंका दिली बिभीषणा. हा कुणामुळे फायदा झाला? संत दर्शने हा लाभ, संत दर्शने हा लाभ, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला. भगवान परमात्मा मिळाला, आपल्याला सुद्धा मिळू शकतो गड्या. जगद्गुरु तुकोबरायांना मिळाला. साधकाने प्रश्न केला, महाराज हा कुणाला न भेटणारा? तो जस गुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. ज्या माऊलींना प्रश्न पडला असा अवघड असणारा भगवान परमात्मा तुम्हाला मिळाला, तो कुठं साठवाल? संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. जसा की सावता महाराजांनी साठवला, त्या जनाबाईने साठवला. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येरसार, झाला सफल व्यापार. हा भगवान परमात्मा तुम्हाला भेटला कशामुळं? तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका होता ठेवा, तुका होता ठेवा, तुका मने होता ठेवा, तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला, तो या भावा सापडला, संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला, संत दर्शनी हाला बाबा, संत दर्शनी हाला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. तसा देव सापडत नाही, भाव लागतो. भाव जया गाठी तया लाभ उठा उठी, किंवा भाव बळे आकडे एरवी ना कळे करतळी आवळे ताई सहारी. जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, खरंच तुम्हाला देव भेटला तो कशामुळं? तुकोबराय म्हणले भावामुळं. तुकोबरायांना त्या साधकानं प्रश्न विचारले, खरं सांगा तुकोबराय. तुकोबरायांनी शपथ घेतली. तुका म्हणे आण विठोबाची, विठ्ठलाची आण घेतली आणि सांगितलं, काही न लगे एक भावाचे कारण. तुका म्हणे आण विठोबाची. त्या भगवान परमात्म्याचं गोड भजन करा. विठोबा रकुमाई, हरी जय जय विठोबा रकुमाई, जय जय विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई, विठोबा रकुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज
काय दादा, काय सांगाल या सेवेकऱ्याच्या सेवेबद्दल? एकदम जोरदार. म्हणजे भाष्य करण्यासाठी हा वेगळा विषय आहे की कीर्तन किती जोमात त्यांचं सर्वांग कीर्तन करत होतं. वा वा वा. असा जोरदार जोमदार आवश्यक आहे झंझावात, कारण समाज सुस्तावलाय ना. वा. त्याच्या ठिकाणी आलेली अकर्मण्यता घालवायला अशा झंझावाताची आवश्यकता आहे. यातल्या निरूपणाला आणखी वेगवेगळ्या आयामाने आपण समृद्ध करून महाराष्ट्राचे कान तृप्त करा, या शुभेच्छा. वा 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 वा. आई साहेब, रमेश महाराज सोलापुरी झटक्यात कीर्तन केलं तुम्ही, काय अडचण नाही, काय नाही, असंच वाढवा. वा 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 छान वा वा. पद्धतीने करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. वा 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 वा. काय मुख्य म्हणजे या बांध्याचं काय रहस्य? पहिलवान वगैरे? हो ना, पहिलवानीकडून सुरुवात झाली माझी. वा वा. अजून दांडपट्टा वगैरे चालवतो, लाठीकाठी. काय काय? दांडपट्टा, दांडपट्टा वगैरे चालवता? दांडपट्टा, लाठीकाठी, तलवारबाजी. मग काय आता या आमच्या मंचाचं मुलूक मैदान करा आणि दाखवा ती पण कर्तबगारी निरूपणासोबत. आणि खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. वा 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 वा. माऊली, खरंच आम्ही धन्य झालो ही सेवा पाहून. सेवा अखंड घडत राहो. राम कृष्ण हरी. मंचावर आमंत्रित करूया आजच्या भागातील तिन्ही सेवेकऱ्यांना, हरिभक्तीपरायण मयुरी महाराज, योगेश महाराज आणि रमेश महाराज यांना. तर माऊली, ज्यांची वारी अशी अखंड सुरू राहणार आहे ते आहेत मयुरी महाराज आणि योगेश महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. माऊली, चला आजच्या भागाची सांगता इथेच झाली. उद्या पुन्हा भेटूया आपल्या या कीर्तन सोहळ्यात.